तुम्हाला जे पेपर दिलेत त्यातनं एक पेपर घ्यायचा आहे. तो पेपर जो मोठी साईज जी आहे ही इथून 3 फिंगरच सोडायचे आणि तिथे धरायचे. असं धरायचंय 3 फिंगरनी. इथला पेपर या साईडला टर्न करायचा आहे आपल्या साईडला. हा असा टर्न झाला की त्याला असा इथूनच असा आत फिरवायचा आहे. तो आत फिरला की जस्ट थंब फिंगरनी त्याला आतमध्ये राऊंड करायचं. एकदम हलक्या हाताने करा, फास्ट करू नका. फिरवायचं आहे. आता जो हे असं दिसतंय स्मॉल फिंगर ते टाकून हा शेप असा आला पाहिजे व्ही मध्ये. हा बघा. आणि तो हा शेप इथे नाही गेला पाहिजे. हा शेप इथे गेला की आपला कोन हार्ड जातो. त्याच्यामुळे तो शेप इथेच राहायला पाहिजे. मागची साईड पण ही फिंगर किंवा एक ही फिंगर एवढाच मोठा हवाय. ही बाजू खूप मोठी नकोय आपल्याला. आता पॉइंट बघायचा आहे. आत्ता जरी मी पॉइंट बघितला तर खूप मोठा दिसतोय. मला छोटा करायचा आहे तर मी आतनं अजून फिरवेल. आतला पेपर बाहेर घ्यायचा आहे. आत ही फिंगर आत टाकून तो पेपर बाहेर काढायचा आहे. परत बघा. आता आपल्याला पॉइंट बघायचा. आपल्याला सुई एवढा असा दिसतो. तुम्हाला यात आता दिसत नसेल पण असं बघायचं त्याला. सुई एवढा बारीक असतो. सेलो टेप लावायची. इथे लावायची आहे. दाखवते. आता आपल्याला सेलो टेप लावायची. तुम्ही बघताल हा इथे असा ट्रायंगल आलाय. ठीक आहे. हा इथे नाही आला पाहिजे आणि इकडे पण नाही आला पाहिजे. इथे पण बघताल तुम्ही तर एवढा स्लिम असतो कोन. आता सेलो टेप घ्यायची आहे. सेलो टेप मी एवढीच घेतली आहे. याच्यापेक्षा जास्त घेतली तर ते राऊंड करताना खूप नंतर कोन हार्ड जातो. आणि ती अशी लावायची आहे इथे. आणि कोन जस्ट तुम्हाला फिरवायचं. एक फिंगर टाकायची. दुसरा सेलो टेप एवढाच घेतलाय आणि तो